शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. गणिताच्या आजच्या सत्रात मी पुन्हा आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, विभाज्यतेच्या कसोट्या एका नव्या विषयाकडे आपण वळतो आहोत. दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे ओळखणे अगदी सोपे आहे आणि त्याला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. याचा अर्थ त्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो, भागाकार किती येतो म्हणजे त्याचं उत्तर किती येतं हे आपल्याला अचूक ठरवण्यासाठी ते गणित सोडवावंच लागतं. फक्त आपल्याला ठरवता येतं की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. आता 2 ने विभाज्य असलेल्या म्हणजे 2 या संख्येने विभाज्य असलेल्या म्हणजे 2च्या विभाज्यतेची कसोटी म्हणजे 2 ही संख्या कोणकोणत्या संख्यांना विभाज्य आहे, म्हणजे 2 या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो हे आपण कसं ओळखावं. त्याला म्हणायचं 2च्या विभाज्यतेची कसोटी. म्हणजे त्या दिलेल्या संख्यांना 2 ने भाग जातो हे सिद्ध होतं, ओळखता येतं. ते कसं? जर एककात 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे. म्हणजेच आपण ठरवू शकतो की त्या संख्येला 2 ने भाग जातो. मग ती किती अंकी असो, तिच्या एककात 0, 2, 4, 6, 8 पैकी एक अंक असावा. उदाहरणार्थ 436 एककात 6 आहे, म्हणजे सरळ आहे की ती संख्या 2 ने विभाज्य आहे. 580 एककात 0 आहे, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो. अर्थात 2 ने भाग जाऊन त्याचं उत्तर किती येतं हे काढणं आपल्या हाती आहे आणि 2 ने काढणं सोपं आहे. दिलेल्या संख्येच्या निम्मे केलं म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जातो, हे मी मागे आपणास सांगितलेले आहेच. तर 425 ही संख्या आहे, एककात 5 आहे, म्हणजे तिला 2 ने भाग जाणार नाही. भाग जाणार नाही म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. ज्या विभाज्यतेच्या कसोट्या ठरवताना ज्या संख्यांना पूर्ण भाग जातो, बाकी 0 राहते, शेष 0 असते, अशाच संख्या त्याच्यात येतात. तसा प्रत्येक संख्येला भाग जातो, बाकी उरते. हा एक गणितातला भाग लक्षात ठेवा की कुठल्याही संख्येला कुठल्याही संख्येने भाग जातो, पण त्याच्यात शेष राहते, बाकी राहते. हा एक फरक लक्षात घ्या. तर 425 एककात 5 आहेत, म्हणून त्याला 2 ने भाग जात नाही, हे सरळ आहे. 7889 एककात 9 आहे, म्हणजेच 7889 ला 2 ने भाग जाणार नाही. थोडक्यात ज्या विषम संख्या आहेत त्यांना 2 ने भाग जात नाही, ही सोपी बाब लक्षात ठेवायची. म्हणजेच 2च्या विभाज्यतेची कसोटी ओळखायची असेल तर दिलेल्या संख्येत एककात 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक असल्यास त्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजेच पूर्ण भाग जातो, बाकी 0 राहते. भाग जातो याचा अर्थ त्या दिलेल्या संख्येला पूर्ण संख्येने भाग जातो, बाकी 0 राहते. म्हणजे त्या दिलेल्या संख्येचा भागाकार येऊन येणारी बाकी ही 0 राहते, असा त्याचा अर्थ. आता 3च्या विभाज्यतेची कसोटी बघूया. 3च्या विभाज्यतेची कसोटी अगदी सोपी आहे. एखादी संख्या घेतली तर त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर आपण ठरवू शकतो की त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. आता आपण 625 ही संख्या ठरवूया. 625 या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि तिला 3 ने भाग जातो की नाही ते ठरवायचं. म्हणजेच आपल्याला ठरवता येतं की त्या संख्येला 3 ने भाग जातो. बेरीज तुम्ही डावीकडून करा किंवा उजवीकडून करा, पण नियम आपला आहे की एककाकडून क्रिया कराव्यात बेरीज वजा बाकीच्या. अर्थात या संख्येत एकक, दशक, शतक
असे स्थान आहेत, अशी स्थाने आहेत, पण दुसरी संख्याच नाहीये. म्हणून एककात 5 आहेत, दशकात 2 आहेत. 5 अधिक 2 7, शतकात 6 आहेत. 7 आणि 6 13, म्हणजे 625 च्या अंकांची बेरीज 13 आली. ही उजवीकडून झाली. डावीकडून शतकाकडून जरी केली तरी शतकात 6, दशकात 2, 6 अधिक 2 8, अधिक एककात 5, 8 5 13, 13 ला सरळ आहेत, 3 चौक 12, 13 तून 12 गेले म्हणजे बाकी 1 उरली. म्हणजेच याचा अर्थ 625 ला पूर्ण संख्येने भाग जाऊ शकत नाही. आता अजून एक संख्या घेऊया, 589. 589 ला 3 ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला ठरवायचे असेल तर अंकांची बेरीज करायची, दिलेल्या संख्येच्या अंकांची, आणि त्याला 3 ने भागायचं. संख्या 589. आपण उजवीकडूनच बेरीज करूया. 589 एककात 9, दशकात 8, 9 आणि 8 17, शतकात 5, 17 आणि 5 22. 22 ला 3 ने पूर्ण भाग जात नाहीये. 3 7 21. आपल्याला पाढेपाठ असले तर हे सोपं जातं. 3 7 21. म्हणून बाकी 1 उरते. 22 मधून 21 वजा केल्यास बाकी 1 उरते, शेष 1 राहतो. म्हणून 589 या संख्येला पण 3 ने भाग जात नाही. 324 घेऊया. 324 एककात 4, दशकात 2, 4 आणि 2 6, शतकात 3, 6 आणि 3 9. 9 ला 3 ने भाग जातोय, पूर्ण भाग जातोय, बाकी 0 उरते. 3 त्रिक 9. म्हणजेच 324 ला पण 3 ने भाग जाणार आहे. हे सोपं आहे. आता 2335. 2335 ही 4 अंकी संख्या आहे. याच्यात एकक, दशक, शतक आणि हजार अशी स्थाने आहेत. तर आपण आता यांची बेरीज करून बघूया. 2335 आपण एककाकडूनच बेरीज करूया, एककाच्या स्थानाकडूनच. एककात 5, दशकात 3, 5 आणि 3 8, शतकात 3, 8 आणि 3 11. आपली संख्या 2335 आहे. एककात 5, दशकात 3 8, शतकात 3 11 आणि हजारात 2 13. 13 ला अर्थातच आधीच्या उदाहरणात आपण बघितल्याप्रमाणे 3 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून 2335 ला पण 3 ने भाग जाणार नाहीये. हे सोपं आहे. कदाचित असे प्रश्न येत असावेत स्पर्धा परीक्षेत. तर आता अजून एक संख्या बघूया. 1225. 1225 एककात 5, दशकात 2, 5 आणि 2 7, शतकात 2 9 आणि हजारात 1 10. 3 त्रिक 9, शेष 1 उरतोय. म्हणून 1225 ला पण 3 ने भाग जात नाहीये. अशा प्रकारचं आपण हे बेरजेचं काम करून आणि त्या अंकांच्या बेरजेला 3 ने भागून ठरवू शकतो की दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो की जात नाही. कधी कधी असंही होतं की एखादी संख्या 2 ने पण विभाज्य असते आणि 3 ने पण विभाज्य असते, आणि ते आपल्याला ह्या दोन्ही विभाज्यतेच्या कसोट्या नीट अभ्यासल्यास लक्षात येईल. आता आपण थोडस पुढे बघूया. 1235 ही संख्या बघूया. 25 ऐवजी 35 बघूया, म्हणजे 10 ने वाढवूया. एककात 5, दशकात 3, 5 आणि 3 8 8, शतकात 2, 8 आणि 2 10, हजारात 1 11. 11 ला पण 3 ने पूर्ण भाग जात नाही. 3 त्रिक 9, 11 तून 9 वजा केल्यास 2 बाकी उरते, 2 शेष राहतात. म्हणून 1235 ला पण 3 ने भाग जात नाहीये आणि 2 नेही जात नाही, कारण एककात 5 आहेत. यावरून आपण ठरवू शकतो की दिलेल्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो की नाही. मग आपण चाराकडे वळूया. चाराच्या विभाज्यतेची कसोटी अगदी सोपी आहे.
एकक आणि दशक च्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला एकक आणि दशक या संख्यांच्या म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक या स्थानांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग गेला तर त्या दिलेल्या संख्येला 4ने भाग जातो. हे सरळ आहे. आता बघूया 1384 संख्या आहे 1384. एककात 4 आहेत, दशकात 8 आहेत. 8वर 4 84. 84 ला 4ने भाग जातोय. सरळ आहे. 84 ला 4ने भाग जातोय. 21 चौक 84 म्हणून 1384 ला पण 4ने भाग जाणार आहे. आता 25,760 25,760 5 अंकी संख्या आहे. पण एककात 0, दशकात 6, 6वर 0 60. 60ला 4ने पूर्ण भाग जातोय. 15 चौक 60 म्हणून 25,760 ला पण 4ने भाग जाणार आहे. अशा कितीही अंकी संख्यांचा तुम्ही ठोकताळा घेतला, धांडोळा घेतला, अंदाज घेतला आणि थोडस मनाला ताण देऊन बघितलं की आपल्या हे सहज ध्यानी येऊ शकतं. 324 सगळ्यात सोपी संख्या. एककात 4, दशकात 2, 2वर 4 24. तर 24ला 4ने भाग पूर्ण जातोय. 4 सख 24 म्हणून 324 ला पण 4ने भाग हा जाणार आहे. ह्या अगदी सोप्या सोप्या बाबी आहेत आणि त्या आपल्याला जमतील. आता ही उदाहरणे सांगताना काही वेळेस मी 5 अंकी संख्या पण घेतल्यात, पण आज माझ्याकडे टेलर प्रेम नाहीये हे मी तोंडीच सांगतोय. तर आपण जर थोडा बुद्धीला आपल्या मेंदूला ताण दिला, अधिक मेहनत केली तर आपल्याला कॅल्क्युलेटरच्या किंवा मोबाईलच्या किंवा इतर कुठल्याही भौतिक साधनांच्या सहाय्याविना पण ही गणित सहज सोडवता येतात आणि परीक्षेत त्याला आपल्याला सोडवणं अगदी सोपं जातं. आज आपण 2, 3, 4 या संख्यांच्या कसोट्यांचा विचार केला. पुढील व्याख्यानामध्ये म्हणजेच पुढच्या शनिवारी 5, 6 आणि 10च्या कसोट्यांचा विचार करू. त्या अगदी सोप्या आहेत. 5, 6, 9, 10. ओके. तर आजचं हे माझं व्याख्यान आपणास आवडलं असल्यास प्रश्न विचारण्याची जी पद्धत मी सुरू केली आहे, जो उपक्रम सुरू केला आहे, तो आपणास आवडला असल्यास जेव्हा केव्हा आपल्याला YouTube चॅनलची लिंक शेअर होईल तेव्हा आपण या YouTube चॅनलला की जे आपलं एज्युकेशनल YouTube चॅनल आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांमध्ये त्याला नक्की शेअर करा. भेटूया तर मग पुढच्या शनिवारी विभाज्यतेच्या पुढच्या कसोट्यांसाठी. तोपर्यंत नमस्ते. जय हिंद.